नमस्कार मित्रांनो, आपण आज आलो आहोत पुण्यातील अतिशय प्राचीन आणि पवित्र अशा ओंकारेश्वर मंदिरात. मुठा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर पुण्याच्या इतिहासाची आणि धार्मिक परंपरेशी जोडलेले एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हे मंदिर केवळ भक्तांसाठीच नाही तर इतिहासप्रेमी आणि वास्तुकलेची आवड असणाऱ्या लोकांसाठी देखील खूप खास आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराचा इतिहास, वास्तुकला आणि याचे धार्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. मुख्य मंदिराच्या समोरच आपल्याला विष्णू मंदिर, मारुती मंदिर, भवानी माता मंदिर व गणपतीचे मंदिर दिसते. मुख्य मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला भरपूर मोठा असा नंदी विराजमान झालेला दिसतो. याच्या आजूबाजूलाच भरपूर मोठी अशी मोकळी जागा आपल्याला पाहायला मिळते. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर सुमारे 18व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते. या मंदिराचे बांधकाम पेशव्यांच्या काळात झाले होते. मुठा नदीच्या काठावर बांधलेले हे मंदिर त्या काळातील उत्कृष्ट दगडी वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. पुढे गेले की एक छोट्याशा दरवाजातून आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो. या मंदिराची रचना अत्यंत सुंदर व भव्य आहे. पूर्ण मंदिर काळ्या दगडामध्ये बांधलेले आहे आणि त्यावर अतिशय आकर्षक अशी कोरीव काम केलेले दिसते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मोठा सभामंडप दिसतो आणि आतमध्ये भगवान शंकराचे पवित्र असे शिवलिंग स्थापित केलेले आहे. मंदिराचा 9 कळसांचा घुमट ही या मंदिराची एक खास ओळख आहे. मंदिराच्या परिसरात शांत व आध्यात्मिक असे वातावरण आपल्याला अनुभवायला मिळते. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी इथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्या दिवशी मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले असतात. पुण्यातील शिवभक्तांसाठी हे मंदिर अत्यंत श्रद्धास्थान मानले जाते. मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला मंदिर शेजारीच श्री काळबुवा महाराजांचे समाधी मंदिर सुद्धा पाहायला मिळते. तर मित्रांनो, हे होते पुण्यातील ऐतिहासिक आणि पवित्र असे ओंकारेश्वर मंदिर. जर तुम्ही पुण्यात असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.